Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. पालघर लोकसभेमध्ये महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांचं काल अधिकृत उमेदवार पक्षाकडून जाहीर झालेला आहे आणि आज पालघरचे पालकमंत्री तथा मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरला जातोय। सर, काय सांगणार आपणा सर्वांना माहीत आहे, पालघर लोकसभा मतदारसंघ हा महायुतीचा नेहमीच बालेकिल्ला राहिलेला आहे। या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांना महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी कालच घोषित झालेली आहे। कार्यकर्त्यांमध्ये महायुतीच्या प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे आणि महायुतीचे शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपाई, श्रमजीवी या सर्व संघटनांचे आणि सर्व घटक पक्षांचे सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहामध्ये इथे फॉर्म भरण्यासाठी आलेले आहेत। सर, आपले भाजपाची उमेदवारी जाहीर करण्यासाठी इतका वेळ का लागला नेमका? याच्यामध्ये आणखी राजेंद्र गावित यांनी सुद्धा आपली नाराजी व्यक्त केलेली आहे, काय सांगा? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, राजेंद्र गावित यांनी गेली 10 वर्ष या मतदारसंघामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे, परंतु महायुतीच्या माध्यमातून या संदर्भातले निर्णय जे आहेत ते पार्लमेंटरी बोर्ड या संदर्भातला निर्णय घेत येतो। डॉक्टर हेमंत सावरांसारखा एक चांगला कॅन्डिडेट की जो आपल्याला माहीत आहे, मेडिकल क्षेत्रामध्ये काम करणारा, वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारा, सामाजिक बांधिलकी जपणारा असा हा कार्यकर्ता, याला महायुतीच्या माध्यमातून आता उमेदवारी दिलेली आहे आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आज उमेदवारी अर्ज भरायला चाललेत। आज पालघर लोकसभेमध्ये बहुजन विकास आघाडीनं सुद्धा आमदार राजेश पाटील सारखा उमेदवार दिलेला आहे। महायुतीचं सुद्धा आपल्या समोरचं आव्हान आहे, नेमकं कशा पद्धतीनं हे आपण आव्हान पेलणार आहे? महायुतीमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, श्रमजीवी संघटना आणि इथे असणाऱ्या रिपाई पार्टी असेल किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल, याचे सर्व कार्यकर्ते, सर्व महायुतीचे घटक पक्षातील सर्व कार्यकर्ते हे एकत्रपणे ही निवडणूक कशी जिंकली पाहिजे या संदर्भामध्ये एकत्रपणे बसतील आणि नक्की आम्हाला खात्री आहे, कार्यकर्ते आणि मतदार हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये 400 पार करायचे आहेत, त्यामुळे सर्वच्या सर्व कार्यकर्ते अतिशय जोमामध्ये कामाला लागतील। सर, TV9च्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे या जेव्हा आजारी होते त्यावेळेस त्यांना मी वेळोवेळी फोन करत होतो, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत होतो असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांना जेव्हाही गरज असेल तेव्हा नरेंद्र मोदी त्यांच्यासोबत असतील असं सांगितलेलं आहे, काय सांगाल? हे मला माहीत नाही TV9ची कोणती मुलाखत आहे, परंतु आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे नेहमीच आदरणीय बाळासाहेबांबद्दल त्यांना प्रचंड आदर होता आणि आम्हालाही सर्वांना बाळासाहेबांबद्दल प्रचंड आदर आहे आणि आदर राहील, यात काहीच शंका नाही। संजय राऊत बोलत आहेत की पंतप्रधानांना जर एवढा आदर होता तर मग त्यांनी पक्ष फोडला नसता, याबाबत कसं? एक गोष्ट लक्षात घ्या, संजय राऊत काय म्हणतात मला माहीत नाही, परंतु आम्ही सर्वजण बाळासाहेबांची आणि बाळासाहेबांच्या विचाराची प्रचंड आदर करणारेच आम्ही शिवसेना, भारतीय जनता पार्टीमधले कार्यकर्ते आहोत। त्यांचा आदर हा पूर्वी होता आणि आजही आहे। सर, या निवडणुकीमध्ये आपला काय विश्वास आहे? कशा पद्धतीनं उमेदवार जिंकेल आणि किती मताधिक्य असेल का टफ असेल? हे एक गोष्ट लक्षात घ्या, हा संपूर्ण पालघर लोकसभा मतदारसंघ हा नेहमीच महायुतीचा बालेकिल्ला राहिला आहे, त्यामुळे महायुतीच्या माध्यमातून डॉक्टर हेमंत सावरांसारखा एक चांगला उमेदवार हा महायुतीने दिलेला असल्यामुळे आम्हाला खात्री आहे महायुतीचा विजय हा नक्की आहे। आपण बघितलं, हे होते रवींद्र चव्हाण आणि महायुतीचा विजय जो आहे हा नक्की आहे असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीशसह विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.